जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 2 नोव्हेंबर म्हणजेच इतवारला सकाळीच आपल्याला आकाशगंगा ढग दिसणार आहे. आपल्याला 1 नोव्हेंबरला ढग दिसले नाही, पण 2 नोव्हेंबरला आपल्याला विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये नागपूर, अमरावती, उरूड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मुजरी, कारंजा, धामणगाव, रेल्वे, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, बोलती, पणोणा, कडमेश्वर, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतोळा, हैदराबाद बऱ्याच ठिकाणी आपल्याला ढग दिसणार आहे सकाळच्या वेळेस, लक्षात घ्या. आणि 2 नोव्हेंबरला पाऊससुद्धा आहे. सकाळी पाऊस नाही, सकाळीच पडलाच तर एक दुसऱ्या भागात, म्हणजे पहाटे 5 ते दुपारी 12च्या दरम्यान पडलाच, तशी सकाळच्या पहिले पाऊस शक्यता नाही. आपली शेतातले काम आहे उरून घ्या, कारण दुपारी दुपारी 1 वाजतापासून ते संध्याकाळी 7च्या किंवा 8च्या दरम्यान ढगांच्या गडसं किंवा ढगांना गरजता हलकासा किंवा हलका ते मध्यम एक दुसऱ्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. हलका मध्यम काय भागात जोरदार पाऊस, ढगांच्या गडसं ढगांना गरजता, लक्षात घ्या. 1 तारखेला सुद्धा पाऊस काय काय भागात पडला आहे, पण 2 नोव्हेंबरला पावसामध्ये थोडीशी ॲक्टिव्हिटी वाढणार आहे, कारण की हे जे सिस्टम आहे अरबी समुद्रात बनलं होतं लो प्रेशर, थोडं समोर येणार आहे. त्याचा जो बाष्पाचा पुरवठा आहे, बाष्पाचा पुरवठा आपल्या मध्य भारतामध्ये येणार आहे, त्यामुळं पावसाची हालचाली वाढणार आहे आपल्या विदर्भातला, लक्षात घ्या. दिवसभर सकाळपासून ढगाळून राहणार, पण सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान दिवसभर ऊन सरसा खेळ राहणार, गरमी होणार आहे, हलकीशी हवा, अशी परिस्थिती जाणवणार आहे शेतकरी मित्रांनो. आता मला सुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी वेळ मिळाला नाही, पण आता लगेच मी माझ्या घरून व्हिडिओ आपल्यानंतर सादर करतो. व्हिडिओ चला लाईक करणार तुमची मर्जी. पण पाऊस पडणार आहे आपल्या विदर्भामध्ये. मोर्शी ऊट तालुक्यामध्ये पावसाची शक्यता, चंद्रपूर तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे मोर्शी ऊट चंद्रपूर जे मी तालुके सांगितले, या तालुक्यातल्या काय गावामध्ये, काय भागामध्ये, काय परिसरामध्ये पावसाची हालचाली होणार आहे. आपल्याला ढगांचा गडगड ऐकू येणार आहे. 1 तारखेला पाऊस पडणार नाही, पण 2 तारखेला पावसाची हालचाली बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे पडताना. व्हिडिओ चला मित्रांनो.